के न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत। आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण तृतीयपंथी जे आहे आज त्यांची सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये इथं भेट झाली आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। दीदी नमस्कार। नमस्कार दादा, जय श्री महाकाल। मी रहिवासी औरंगाबादची आहे, संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची रहिवासी आहे। नारळीबाग प्रॉपर नारळीबाग मध्ये राहणारी आहे। लहानची मोठी इथंच झालेली आहे मी। असा वाद झालाय की तिरुपती मध्ये मर्डर झालाय, प्लस रायपूर मध्ये मर्डर झालाय, सुरत मध्ये मर्डर झालाय, बुलढाण्यापाशी एक मर्डर झालाय। त्याचे सुपाऱ्या किन्नरांनाच दिलेल्या आहेत, ते किन्नर पण पकडले गेलेत। आता आमच्या पण सुपाऱ्या देत आहे, जीवन मारण्याच्या धमक्या आम्हाला येऊ राहिल्यात। त्या कॉल लिस्ट आम्ही पोलिसांना दिल्यात आणि ज्याने आम्हाला सुपारी दिली आहे त्याचं पण नाव टाकलंय आणि आम्हाला अशा धमक्या येऊ राहिल्या। आम्हाला खंडणी मागून आम्हाला जातीत नाही घेत आमच्या। नाही, धमक्या म्हणजे आपल्याला धमक्या म्हणजे कसे येतात? धमक्या अशा येतात की आम्हाला की तू जा किन्नर मध्ये माफी माग, जे दंड होईल ते दंड दे किंवा त्यांची खंडणी दे, तुझी सुपारी दिली तू घराच्या बाहेर निघू नकोस। आपण पोलीस कंप्लेंट केली का? आपण पोलीस कंप्लेंट केलेली आहे का? पोलीस कंप्लेंट केलेली आहे, आमच्याकडे एफआयआर आहे। एफआयआर सिटी चौक पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंदवली। आमच्या जीवाला काही पण धोका झाला त्याची जिम्मेदार कोयल हाजी, जे प्रॉपर मालेगावची आहे, गंगापूर मध्ये 2 वर्षाने राहत आहे आणि आम्ही इथं वर्षानुवर्ष लहानचे मोठे इथं झालोय। संभाजीनगरचे आम्ही नागरिक आहोत आणि नागरिकांमधले आम्ही किन्नर आहोत। आमचं धर्मांतर पण हे किन्नरामध्ये होत आहे, ते धर्मांतर पण आमची नाव चेंज करताय बळजबरी, हे पण झाले नाही पाहिजे। म्हणजे त्यांचा उद्देश असा आहे की तुम्ही धर्मांतर करायला असावं। काय बोलले सर? त्यांचा म्हणजे म्हणणं उद्देश असा आहे की त्यांनी म्हणजे तुम्ही धर्मांतर करायला असावा। हा, धर्मांतर करावा, हे जोर टाकताय आमच्यावर, जबरदस्ती करताय की तुम्ही धर्मांतर करा। आम्हाला म्हणता तुम्ही हे नाव चालणार नाही तुमचं, तुम्ही हिंदूचं नाव आहे, तुम्ही मोमेडमचं नाव टाका, असं आम्हाला धर्मांतर करा म्हणून जोर करताय। आम्ही केलं नाही, आम्ही आधार कार्ड बनवायला गेलोय, ते कसं वरून आमचं शेख नाव टाकून दिलेलं आहे। आम्हाला गणगोतात आम्हाला समाजानं ठुकरवलेलंच आहे, पण आता आमचे घरवाले पण असं नाव चेंज केल्याने आम्हाला ठुकरवत आहे। आता आमच्याकडे उदाहरण घ्या, हा मोमेडमचा लेकरू आहे, माझा चेला आहे, पोती चेला, हा जातीनं मुसलमान आहे, हा हज करून आलाय, आम्ही हज करून आणलाय त्याचं, पण आम्ही त्याला कधी धर्मांतर बद्दल बोललेलो नाहीये। बोले बेटा तुझे पूछले बोलो, नाही, कधीच बोलले नाही, धर्मांतर काही मला कधी सांगितलेलं नाही।